तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लाडकी बहीण योजनेचे हप्ते थकले, महिला आक्रमक, पैसे खात्यात येत नसल्याने महिलांचा बुलढाण्यात ठिय्या आंदोलन। बुलढाणा जिल्ह्यात राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र महिलांचे पैसे खात्यात आले नसल्याने महिलांनी 18 मे रोजी बुलढाणा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। यावेळी महिलांनी आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे वाहन नाही, जमीन नाही, तरी सुद्धा आमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत, अशी माहिती दिली। यावेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून त्यांना साईट बंद आहे असे सांगण्यात आलं। मात्र गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून या महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे। विशेष बाब म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, चिखली, खामगावसह अनेक तालुक्यातील महिला आज बुलढाणा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात का येत नाहीत हे विचारण्यासाठी आल्या होत्या। मात्र त्यांना अद्यापही कोणत्या प्रकारचे समाधानकारक उत्तर या कार्यालयाकडून मिळाले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। लता संजय भागवतराव नाथ साखळी बुद्रुक, तालुका जिल्हा बुलढाणा येथून मी आलेली आहे। मी पहिल्या वेळेस पण आलेले होते, एका महिन्याच्या अगोदर। तर मला सांगितलं होतं की ताई तुमची KYC चुकलेली आहे। आम्ही परत गेलो, पण आज परत आलो, सकाळपासून आम्ही इथे बसलेलो आहे। पण त्यांनी सांगितलं की साईड बंद आहे। माझे लाडक्या बहिणीचे पैसे जानेवारी महिन्यापासून आलेले नाही। मग याच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी। जसं तर सगळ्यांनाच त्यांनी, जसं आमच्या घरी काही 4 चाकी वाहन नाही, काही नाही, सगळ्यांनाच त्यांनी जसं लाडकी बहीण द्यावी, नाही तर कोणालाच देऊ नये असं आमचं म्हणणं आहे सगळ्यांचं। आम्ही सकाळपासून येले इथं 9 वाजेपासून। आता इथे समजा काही लांबच्या बाया येलेत, कोणी खामगाव पासून येले, कोणी शेगावचं आहे, कोणी उंदरीचं आहे। मग त्यांनी दररोज इथं जसं चक्रा माराव्या। त्या कोणाच्या घरी शेती नाही, कोणी शेतमजूर म्हणजे मजुरीदार आहे, मग त्यांनी कसं करावं। तर याच्यात काहीतरी जसं आम्हाला लाडकी बहीण देण्यात यावी, नाही तर मग काहीतरी जे आहे ते बंद करून टाका म्हणा। कशाला बाकीच्या बाया कशाला जसं आशाला लागतील। सरकारबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? शासनाला काय शासनाला सांगणं आहे की जसं ज्यांच्या घरी समजा 4 चाकी वाहन नाही, जे समजा जे गरीब आहे त्यांना द्यावे। ज्याच्या घरी समजा 2 मजली बंगले, 3 मजली बंगले, ते लाडक्या बहिणीचे पैसे भेटू राहिले, आणि ज्याच्या घरी काही नाही त्याला काहीच नाही। तुमचं नाव आणि गाव काय? माझं नाव लता संजय भागवतराव नाथ साखळी बुद्रुक, तालुका जिल्हा बुलढाणा। संजीवनीबाई पठाडे, वैरा गडगाव, चिखली तालुका। कशासाठी आले तुम्ही? आम्हाला पैसेच नाही भेटू राहिले जानेवारी महिन्यापासून। आमच्या जमीन नाही, वाहन नाही, काही सर्व्हिस नाही कोणाले। कशाचे पैसे पाहिजे तुम्हाला? आम्हाला लाडक्या बहिणीची। कधीपर्यंत मिळाले तुम्हाला? आम्हाला जानेवारी महिन्यापर्यंत मिळाली। मी KYC केली होती का? KYC केले का? ते साहेब म्हणे तुम्हाला KYC करायचं काम नाही, याची वय येले। मग काय करावं आम्ही पहिले साडा नाही बाया। इथं आल्यावर तुम्हाला काय उत्तर भेटलं? आम्हाला ती म्हणे साईट बंद आहे आणि चालल्या जा घरी। 9 वाजतापासून बसले आम्ही। माझे 4 महिने झाले पैसे आले नाही जानेवारी पर्यंत कशाचे? लाडकी बहीणचे। KYC सर्व केली, आमच्या घरी गाडी नाही, काही नाही, शेती नाही, काही नाही। कोणतं गाव आहे तुमचं? सजनपुरी, खामगाव, खामगाव तालुका, जिल्हा बुलढाणा। कधीपासून आले तुम्ही ऑफिसमध्ये? आम्ही सकाळपासून येलो। काय उत्तर दिलं नाही या कार्यालयात कोणी? मग साईड बंद आहे म्हणा, एक साईड बंद आहे, एक साईड चालू आहे म्हणा। आमच्या घरी काही गाड्या नाही, काही नाही। उद्या अंजना घोडे, वैरागडून आलो आम्ही इथं बुलढाणा जिल्ह्यात। तर आमचे पैसे नाही आले, KYC केली तरी नाही आले पैसे। आमच्या घरी गाडी वाहन नाही, काहीच नाही, शेती बी नाही, काहीच नाही। आम्ही गरीब लोक आहे, झोपडपट्टीत राहतो। कधीपासून नाही आले तुमचे पैसे? 4 महिन्यापासून नाही आले। तुम्ही इथं कधी आले? आज आलो आम्ही, सकाळीच येले आम्ही, 9 वाजतापासून येले। इथं तुम्हाला कोणा व्यवस्थित उत्तर दिलं नाही का? नाही, कोणीच नाही, बंद आहे म्हणतात, साईट बंद आहे म्हणतात।